जय काळसिद्ध. आपण आपल्या काळसिद्धेश्वर महाराज संप्रदायाचा जेव्हा विचार करतो, काय झालं एक एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा संप्रदाय जो आहे ना, संप्रदाय हा कसा असायला पाहिजे? वेदबोधित असायला पाहिजे, कळलं ना. आणि त्याला तसंच अनुमोदन पण महापुरुषांकडून अनुमोदन मिळायला पाहिजे आणि त्याचा लाभ पण तसाच असायला पाहिजे. तर आपला काळसिद्धेश्वर संप्रदाय परंपरा जी आहे ना, ती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे शिवशंकरापासून सुरुवात झालेली आहे. आणि पुढे कसं झालं, आपले म्हणजे मच्छिंद्रनाथांपासून मग रेवण तीर्थांपर्यंत आलेलं आहे. आणि रेवणनाथ जे आहेत ना, हे काळसिद्धेश्वर संप्रदायाचे पहिले प्रमुख आहेत, पहिले काळसिद्धेश्वर. आणि त्यांनी नंतर काय झालं, 22वे काळसिद्धेश्वर साहेब होते ना, मप्पिन काळसिद्धेश्वर. तर त्यांनी काय केलं, योगायोगाने म्हणजे आता बघा, उद्या 30 तारीख आणि 31 तारीख आपले गुरुलिंगम महाराज जे आहेत, तर त्यांची 30 मार्चला त्यांचं जयंती महोत्सव आहे आणि 31 मार्चला त्यांचा पुण्यतिथी महोत्सव आहे. मी फक्त नेमक्याच गोष्टी सांगणार आहे गुरुलिंगम महाराजांबद्दल. तर काय झालं म्हणजे गुरुलिंगम महाराजांना आतून ओढ होतीच अध्यात्माची. आणि योगायोगाने काय झालं, ते जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा तिथे त्यांना असा बोध झाला की सिद्धगिरीवर जातो म्हणून. आणि मग ते सिद्धगिरीवर आलेले आहेत. आणि तिथे आल्यानंतर 22वे काळसिद्धेश्वर आपल्या बघा, सिद्धगिरीला म्हणजे पश्चिमेकडे जे खाली भुयार आहे ना, तर खाली त्यामध्ये आपले हे 22वे काळसिद्धेश्वर बसलेले होते. आणि मग गुरुलिंगम महाराज तिथे गेल्यानंतर त्यांची तिथे भेट झाली. आणि मग गुरुलिंगम महाराजांना त्याने ज्ञानाचं प्रबोधन केलं. आणि मग काय झालं, काही वर्ष ना आता गुरुलिंगम महाराजांचा जो होता नीलवाणी ह्यामध्ये त्यांचा परंपरेमध्ये जन्म झालेला होता. म्हणजे कपड्याला नीळ वगैरे लावतात ना, अशा पद्धतीने. मग नंतर मग काय झालं, त्यांना असं एक झालं, काही वर्ष ते विसरूनच गेले या गोष्टी. मग त्यांना दृष्टांत झाला की अरे बाबा, तुला जे ज्ञानाचं प्रबोधन केलंय त्याचं काय केलंस तू? आणि मग त्यांना ते आठवण झाली आणि पुन्हा त्यांनी मग 36 वर्ष दीर्घ साधना केलेली लक्षात घ्या. आणि त्यांनी परमार्थाला अनुकूल म्हणून त्यांनी त्यांचा जो नीलवाणी व्यवसाय जो होता तो सोडून त्यांनी मेंढपाळाचा धंदा स्वीकारला. मेंढपाळ झाले ते. झालं त्यांचं, झालं ज्ञानाने ते परिपक्व झालेलेच होतं, प्रश्नच नाही आहे. आणि मग त्याच वेळेला कसं झालं म्हणजे आपले रघुनाथ प्रिय एक पंजाबमधून आलेले ग्रहस्थ अध्यात्मावर चर्चा करण्यासाठी ते आले निंबर्गी त्या परिसरामध्ये. मग गावातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं नाही नाही महाराज, कारण त्यांचं असं होतं की एक तर तुम्ही माझ्याबरोबर चर्चा करा अध्यात्मावर, नाहीतर मी हारलो म्हणून मला लिहून द्या बस. आणि मग ते जेव्हा निंबर्गीच्या त्या परिसरात आले, गावातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं गुरुलिंगम महाराजांना, नाही नाही महाराज, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. आता महाराज ह्या असल्या गोष्टींमध्ये पडत नव्हते. बघा, जे महापुरुष असतात ना, आपल्या आपल्या स्थितीमध्ये मस्त राहायला शिकतात. पण ठीक आहे, गावातल्या लोकांनी आग्रह केला आणि मग रघुनाथ प्रियांबरोबर त्यांचं बोलणं सुरू झालं. आणि त्यावेळेला असं ठरलं, जो कोणी ह्या चर्चेमध्ये हरेल ना त्यांनी दुसऱ्याचा अनुग्रह घ्यायचा. आणि योगायोगाने कसं झालं, रघुनाथ प्रियांनी आपण हरल्याचं मान्य केलं आणि मग ते गुरुलिंगम महाराजांचे अनुग्रहित झाले. लक्षात घ्या. आता म्हणजे गुरुलिंगम महाराजांचे अनुग्रह झाल्यानंतर बघा मग कसं झालं. आणि मग त्यांनी सांगितलं, ते म्हणाले ह्याला, मग हे रघुनाथ प्रियांना साधू बुवा पण म्हणायचे. ते म्हणाले महाराज मला आज्ञा द्या. म्हणे काय कशासाठी? नाही नाही मला देह सोडायचा. अरे नाही, कशाला देह देह कशाला सोडतोय? तू साधना कर, भक्तीचा प्रसार कर. आणि त्यांनी त्यांना उमदीला पाठवलं. आणि उमदीला जे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये येऊन ते राहिली, कळलं ना. आणि मी म्हटलं ना की ह्यांचा जन्म बघा 1779चा जन्म आहे, कळलं. आणि 1885ला त्यांनी देह सोडलेला, व्यापक झाले ते बघा. मग आता हे साधू बुवा जे आहेत त्या मारुती मंदिरामध्ये राहिले तिथे त्या परिसरामध्ये उमदीला. आणि तिथे आपण भाऊसाहेब महाराज पूजा अर्च्यासाठी जायचे. आणि मग ते काय करायचे, आता मंदिरामध्ये पूजा अर्चा झाली की
ह्याना रघुनाथ प्रियाला नमस्कार करायचे साधू बुवांना. आणि मग एक दिवशी काय झालं, आणि मग रघुनाथ प्रिय त्यांना नमस्कार करायचे. मग यांनी विचारलं भाऊसाहेब महाराजांनी, खंडेराव, तर म्हणे मी तर तुम्हाला नमस्कार करतो का, तुम्ही संन्यासी आहात आणि वडीलधारी आहात म्हणून, पण तुम्ही मला का नमस्कार करताय? अरे बाबा, मी तुला जो नमस्कार करतो तो तुला नाही आहे, तुझ्यामध्ये जे भगवंत आहे ना त्याला नमस्कार करतो मी. मग ह्यांना उत्सुकता निर्माण झाली, हा कोण भगवंत आहे? आणि मग गुरुलिंगम महाराजांकडे रघुनाथ प्रिय घेऊन गेले भाऊसाहेब महाराजांना. आणि मग त्यावेळेला भाऊसाहेब महाराजांनी त्यांनी सांगितलं, आपल्या गुरुलिंगम महाराजांनी सांगितलं की नाही, ह्यांना अनुग्रह तुम्ही द्या म्हणून. आणि मग रघुनाथ प्रियांनी भाऊसाहेब महाराजांना अनुग्रह दिला. पण आध्यात्मिकदृष्ट्या भाऊसाहेब महाराज गुरुलिंगम महाराजांनाच आपले सद्गुरू मानत होते. म्हणजे झालं, अशी परंपरा ही सुरू झाली. व भाऊसाहेब महाराज आणि पुढे आपल्याला माहिती आहे आपले सिद्धरामेश्वर महाराज वगैरे वगैरे सगळा सगळा ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. तर नेमकं काय झालं, गुरुलिंगम महाराजांनी जी साधना केली ना, कळलं ना, आणि त्यावेळेला अनेक गोष्टी आहेत आणि मी अनेक प्रवचनातून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. फक्त आता मी इथं नेमकं काय सांगितलं की गुरुलिंगम महाराजांनी जी साधना केली, 22व्या काळसिद्धेश्वर महाराजांकडून अनुग्रह त्यांना मिळाला. मी म्हटलं की त्यांचा जन्म आहे 1779चा, 1789चा जन्म आहे. म्हणजे बघा, त्यांना कसं ते तसं म्हणाल तर 85, 86, 96 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं, कळलं ना. आणि हीच परंपरा ना, म्हणजे आज सुद्धा मी पाहतो, मी इकडे तिकडे खूप जणांकडे फिरतो, कळलं ना. पण हे आता बघा, गुरुलिंगम महाराजांनी भाऊसाहेब महाराजांना ज्ञान दिलं, भाऊसाहेब महाराजांनी तेच प्रबोधन सिद्धरामेश्वर महाराजांना केलं, सिद्धरामेश्वर महाराजांनी तेच प्रबोधन आपल्या काळसिद्धेश्वर महाराजांना केलं. आणि काळसिद्धेश्वर महाराजांनी आपल्याला काय सांगितलं, अहो आत्म्याशिवाय महाराज बोलतच नव्हते. हीच आपली परंपरा आहे ना, कळलं ना. म्हणजे मला धन्यता वाटते की अशी आपल्याला परंपरा लाभलेली आहे, कळलं ना. आणि कधी कधी मला असंही वाटतं बघा, म्हणजे आपला महाराष्ट्रासारखा प्रांत देश आहे, साधू संतांच्या ह्याने पावन पुण्य झालेली अशी भूमी, पण अशा ठिकाणी अजून सुद्धा बुवाबाजी करणारे लोक येतात आणि सगळ्यांना कॅप्चर करतात. बघा किती महत्वाचं, किती महत्वाची हे गोष्ट आहे बघा. म्हणजे अशा परंपरेमध्ये महाराष्ट्रासारखा देश, जिथे साधू संतांनी शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन केलं, ह्या प्रांतातल्या लोकांनी कसं असायला पाहिजे, ज्ञानाबद्दल निश्चय कसा असायला पाहिजे, आणि मी आत्मा आहे हाच निश्चय व्हायला पाहिजे ना. हेच आपल्या परंपरेमध्ये आपल्याला काय शिकवलं, कळलं ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, अशी शिवशंकरापासून जी आपली परंपरा आहे, आणि मदभाग्याने आपल्याला असे महापुरुष मिळाले बघा. म्हणजे आपले बाबा म्हणा, आजोबा म्हणा, पणजोबा म्हणा, काय त्यांचा ज्ञानाचा अधिकार लक्षात घ्या. आणि एकदा मी उखळी बुरुजावरची गोष्ट सांगितली बघा. कारण गुरुलिंगम महाराज काय म्हणायचे, अरे भगवंत सगळी काळजी घेतो, तुम्ही कशाला चिंता काळजी करताय. मी एका शिष्याला मजा वाटलं, महाराज चला आपण जाऊया उखळी बुरुजावर. मग गेले उखळी बुरुजावर, आणि मध्येच त्यांनी सांगितलं, महाराज मला भूक लागली. महाराज म्हणाले, अरे कशाला काळजी करतोस, त्या भगवंताला काळजी. तेवढ्या समोरून एक जण डोक्यावर जेवणाचं हे घेऊन आलं, डब्बा, आणि आलं, त्यांनी नमस्कार केला महाराजांना आणि सांगितलं, महाराज काय झालं. नाही, मला दृष्टांत झाला की तिकडे महाराजांना जेवण पाहिजे आहे म्हणून मी घेऊन आलो. आणि महाराजांबरोबर जो शिष्य होता ना, त्यांनी पाहिलं, बापरे, म्हणजे बघा कसं असतं. म्हणजे हे असे आत्मज्ञानी महापुरुष जे असतात, अहो ते कधी चमत्कार करत नाही आहेत, पण चमत्कार होत असतात. महाराज म्हणायचे ना, अरे बाबा नाही चमत्कार, आम्ही नाही चमत्कार करत, आणि आमचा चमत्कारांवर विश्वास पण नाही आहे. अहो भाऊसाहेब महाराज या गोष्टीला मानतच नव्हते, कुठल्याही चमत्कारावर आमचा विश्वास नाही. मग परमेश्वर, अरे हे काय संपूर्ण विश्व काय, होय संपूर्ण विश्व जे आपण पाहतोय ना, हाच भगवंताचा अवतार आहे. म्हणजे ह्या विश्वाकडे पाहताना कळलं ना, भगवंत ह्या स्वरूपाने पाहायला शिका. संपूर्ण दृश्य जगत आपण पाहतोय, हे काय भगवंताचंच रूप आहे हो,
देव कुठे दूर, साक्षात्कार साक्षात्कार साक्षात आकार रूपाने भगवंतच आपल्या समोर उपस्थित आहे. आपण सुद्धा कोण आहोत? आपण साक्षात आपण भगवंतच आहोत. आपण स्वतःला देह समजतो, हा भाग वेगळा. पण ह्या शरीरामध्ये राहणारा चैतन्यरूप आत्मा हीच आपली खरी ओळख आहे, लक्षात घ्या. हेच प्रबोधन आपल्याला आपल्या सद्गुरूंनी केले, आपल्या परंपरेने हेच आपल्याला शिकवले, खरं की नाही? तर मी एकच म्हणेन, गुरुलिंगम महाराजांची जयंती आणि लगेच पुण्यतिथी दोन्ही समोर येत आहेत. आपण हा आनंद अनुभवूया. आणि गुरुलिंगम महाराजांनी बघा अनेक गोष्टी समजावलेल्या आहेत आणि मी अनेक प्रवचनातून त्याचा उल्लेख पण केलेला आहे, कळलं की नाही? तर मी एकच म्हणेन, काही नाही, आपली जी काय प्रवचन आहे ती शांतपणे ऐकायला शिका, कधीतरी प्रयत्न करा, कळलं ना? शुद्ध ज्ञान ज्याला म्हणतायत हे कळेल आणि मी आत्मा आहे हाच आपला निश्चय होईल. मग आता आत्म्याला बघायचं कसं बघायचं सांगा? मीच मला कसं बघायचं? ह्याच्यासाठी उपनिषदामध्ये प्रवेश करा, शास्त्राचा अभ्यास करा. आणि उपनिषदाने तेच सांगितलं ना, तत्वमसी महावाक्याचा बोध केलाय ना. आणि समर्थ रामदासाने काय सांगितलं? ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तोचे आहेसी ब्रह्म. हा आपला सगळ्यांचा निश्चय व्हायलाच पाहिजे. आणि पुनश्च आपल्या पणजोबांना कळलं, गुरुलिंगम महाराजांना खूप 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 असे आम्हाला सद्गुरू मिळाले, हे आमचं परमभाग्य. त्यांना शतशः प्रणाम. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंगम महाराज की जय.